नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. थोडा नर्वसनेस आहे, पण ठीक आहे. तर आपण जाणार आहोत. आजचा ब्लॉग ट्रेकिंग ब्लॉग आहे. तर आपण हरिहर ट्रेक करायला जाणार आहोत, जी महाराष्ट्राची सर्वात थ्रिलिंग ट्रेक बोलतात, हार्ड ट्रेक बोलतात. तर बघूया, जाऊनच समजेल किती हार्ड आहे काय. तर त्यासाठी थोडी तयारी केलेली आहे. थोडं सामान बिमान ते सगळं भरायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो काय काय सामान मी घेतलेलं आहे. तर इथे बघा, हे सामान सगळं घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये पहिल्यांदा सगळं एक एक दाखवतो तुम्हाला. तर पहिलं विंड शीटर घेतलं आहे, 2 ट्रायपॉड घेतलेत. हा बघा, हा एक ट्रायपॉड आहे, हा एक ट्रायपॉड आहे. परत छत्री, वॉलेट आहे, नॅपकिन आहेत, 2 बॉटल, 2 म्हणजे 2 अजून मी 2 घेणार आहेत. जाताना माझ्याकडे बॉटल नाही म्हणून बिस्लरी बॉटल घेणार आहे. अजून हे थोडं खायचं सामान आणि मॅगी बनवण्यासाठी तिकडे जाऊन आपण मॅगी पण बनवणार आहोत. ते पण फुल एंटरटेनिंग व्लॉग असणार आहे हा. तर तुम्ही असंच बघत राहा. तर हे टोप आहे, त्यासाठी चमचे बिमचे सगळं. एक्स्ट्रा कपड्यांची जोडी आहे, बॅग, मोबाईलसाठी कवर आणि हे आपले कॉर्ड्स. तर अशी सगळी तयारी आहे, अशी सगळी तयारी झालेली आहे. तर खूप एक्साइटमेंट, तर खूप वगैरे बघून भरून सगळी झालेली आहे. तर आता आपण डायरेक्ट दादर स्टेशनला भेटूया, कारण माझे सगळे जे मित्र ते दादर स्टेशनला येणार आहेत. तर तिथून आपण कसाऱ्याला ट्रेन पकडणार आहे. तर भेटूया डायरेक्ट दादर स्टेशन. फायनली आम्ही निघालेलो आहे आणि माझा मित्र मला सोडायला आलेला आहे. आणि फायनली आम्ही निघालेलो आहे. आता दादर स्टेशनला जातोय. मित्र सगळे दादर स्टेशनला येणार आहे. एक बघा पार्टी आहे आणि आम्ही दादर स्टेशनला जाणार आहे. तर भेटूया आता डायरेक्ट दादर स्टेशनला. एक्साइटमेंट तर लय फुल, म्हणजे फुल ऑन आहे, फुल मजा येणार आहे. भेटूया डायरेक्ट दादर स्टेशन. फायनली आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहे आणि आमची ट्रेन आहे 12:30ची. किती वाजले रे? 12:20. आता वाजलेत 12:20 आणि आमची ट्रेन आहे 12:30ची. आणि माझ्यावर माझा मित्र आहे सोनू. ह्याचं नाव प्रज्ञेश आहे, पण आम्ही याला सोनू बोलतो लहानपणीपासूनच. आणि अजून 2 मित्र येणार आहेत. आणि दादर स्टेशन बघा, दादर स्टेशन. फायनली ट्रेन आलेली आहे. आणि हे बघा, 2 नमुने वर बघ. हा एक क्रिश आणि हा अरे आर्यन. पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये सिटी वाजवल्यावर सरप्राईज आहे ना. सिटी वाजवल्यावर आला की काय आदित्य. 1 2 3. अरे आबा, अरे तू येणार नव्हता ना. जा दिख. अरे हा येणार नव्हता. दाखव जरा, बघू चेहरा दाखव. हा येणार नव्हता. काय बोललो येणार? कशाला आला रे? नंतर भेटूया नंतर. फायनली स्टेशनवर पोहोचलेलो आहे कसाऱ्याला. बघा, कसारा स्टेशन. ट्रेन
तर आता इथे आपल्याला एक काका घ्यायला येणार आहेत. तर ते आपल्याला काका घ्यायला येणार आहेत. तर बघूया ते कधी येतात. स्टेशन बघा तुम्ही, स्टेशन फुल गाव आहे, गाव आहे गाव. अरे कोणाच्या पण अंगावर झोपलं नो म्हणते. तर आता आम्हाला काका घ्यायला आले. गाडीवाले काका तर आता आम्हाला इकडून ते आम्हाला हरिहरच्या बेस विलेजमध्ये सोडणार. आणि ह्यांचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ. डिस्क्रिप्शन तुम्हाला कधीही यायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवर त्यांना कॉल करू शकता. तर भेटूया डायरेक्ट बेस विलेजला. लय झोप आले, लय झोप आले. बघू शकता तुम्ही, एकदम भारी गाडी, भारी. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बेस विलेजमध्ये. बघू शकता तुम्ही, हे बघा. काय दिसत तर नसेल तुम्हाला, पण फायनली लय भारी वाटतंय. कसला रोड होता ना, एकदम वळण रोड होता, एकदम रोलर कोस्टर वाईब्स. आता इथे आम्ही चहा बनवतोय. भैयाने फुल स्टोव बी आणलाय, टोप आहे. इथे लावायचा प्रक्रिया सुरू आहे. तिकडे चूल आहे, टेन्शन नाही. दे, मीच करू शकतो ते. तुझी गरज नाही. याला जमत नाही वाटतं, याला जमत नाही लावायला. आता चहा वगैरे पिऊन मस्त झालेलं आहे. आता फक्त उजेड व्हायचं. उजेड पण होतोय, थोडंसं चांदणं आलंय थोडं. आता उजेड झाला की मग ट्रेकला प्रस्थान करणार आहे आम्ही. मस्त चहा बनलेला. ते स्टोव घेतला ना, त्याचा खूप वापर झालाय. हे बघा, उजेड व्हायला लागला हळूहळू. आणि उजेडाबरोबर धुकं पण खूप आहे. जेव्हा चढणार तेव्हा जे धुकं दिसणार आहे ना, खूप मजा येणार आहे चढायला. खूप एक्साइटमेंट होती हरिहरची. आणि हा बघा, खूप एक्साइटमेंट होतीये. सगळे खूप तयार आहेत. इथे फोटोग्राफी चालू आहे. आता उजेड झालेला आहे, तर आम्ही चढायला चालू करतोय. तिथे पाटी यांची तयारी चालू आहे, बघू शकता. ते तयारी करतात. माझी तयारी जरा लवकर झाली आहे. तर आता बघा, उजेड तर पडलाय खूप, बघू शकता. तर फायनली आम्ही ट्रेक चालू केलेली आहे. मस्त काकांना बाय बी बोलून देवाचं नाव घेऊन ट्रेक आम्ही चालू केलेली आहे. आणि हे बघा, व्ह्यू बघा, फक्त तुम्ही व्ह्यू बघा, व्ह्यू.
आणि मित्रांनो इथे साप इथे सीन झालेला आहे. सापाचा पिल्लो मिळालाय बघा. ही साप असेल ना, सापाचे भगवान. बघा पिल्लू बॉय सापाचा. अरे त्याची आई मारेल तुम्हाला. चला हे कशाला त्रास येतो चैतन्य? चल ना तू तुझ्या कामाला लाग ना. कशाला मुक्या प्राण्यांना त्रास देतो त्यांच्या अशा सापाचा आम्ही पिल्लू बघितलंय. आजकालचे मुक्या प्राणी खवळतात आणि त्यांना लावतात हे लोक. बघितलं. चला ट्रेकची सुरुवात सापाला बघून झालेली आहे मस्त. छोट्याशा ब्रेक नंतर परत आम्ही ट्रेकिंगला चालू झालोय. सुरुवात केली आहे ट्रेकिंगला. आत्ताशी थोडा पण रस्ता पार न झालाय आणि एक्साइटमेंट तर तुम्हाला मागातपासून सांगतोय खूप आहे. आणि हे बघा हे दोघं बघा आणि बाकी दोघं पुढे आहेत. आत्तापर्यंत व्लॉग बघितला असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. जरा माहिती आहे मला कॉन्फिडन्स कमी आहे कारण पहिलाच व्लॉग आहे. पण ठीक आहे, जसं जसं आपले व्लॉग देणार तसं जसं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत राहील. पण पुढे बघत राहा व्लॉग कारण तुमचा सपोर्ट इज माय लाईफ झाली आता. जे दादा आहेत ना ते इथे येतात खेकडे पकडायला. ते आम्हाला वरती रस्ता दाखवणार आहेत. तर हे बघा हा बी दिसतोय का, ह्या बियामध्ये खेकडा असतो. तर ती एक काठी असते ती टाकून ती असे खेकडे काढतात. मी ते मला पण एवढं माहीत नाही, मी यूट्यूबवर बघून बघितलं असं काय काय. हा बघा असे हे बिळ आहेत ना त्यामध्ये खेकडे असतात. आणि मगाशी साधा खेकडा भेटलेला, हा बघा जिवंत खेकडा. हा बघा त्याचं बीळ इथेच असेल, तिथे जाऊन बसेल. आय थिंक अंडी दिली आहेत तिने, ते खाली दिसतंय असं काहीतरी. फायनली जे दगडांमध्ये पायऱ्या बोलतात ना ते आलेलं आहे. या गडाचा खरं दृश्य बघा. पायऱ्यांमध्ये दगड आहे. हे बघा इंतहाची घडी, जो सगळ्यात हार्ड पार्ट आहे तो आलेला आहे.
इंटाची स्पेलिंग बोल. आणि सगळे उत्साही आहे. हा तर खूप उत्साही आहे मी नाही बाबा उत्साही. आणि हा पण आहे. मी पिस्साई आहे. खूप मजा येते, खूप मजा येते. काय बोलतो. त्याला आता रेस्ट वगैरे झालेला आहे सगळा. आता परत ट्रेक करायचा. 15 मिनिटाचा ट्रेक राहिले, मग आम्ही टॉपवर पोहोचू. आता इथून चला ट्रेक करूया. सगळी तयारी. बाकीचे लोक पुढे गेलेत. हे बघा, बाकीचे लोक पुढे गेलेत. हा इथे तयारी करतोय आणि निघूया आता. चल रे सोनू. आता चालू करायला ट्रेक. 15 मिनिटाची ट्रेक राहिली फक्त इथून. अरे हा फोनचा एकच प्रॉब्लेम आहे रे, जडलंय. पायाला दुखतं, हातला दुखतं. बारका फोन आहे पण त्याची क्लिअरिटी.
टॉपला तर आलोय असं वाटतंय, पण काय दिसत नाही. बोलता इथे हनुमानाचं मंदिर आहे. हा, हनुमानाचं मंदिर तर दिसलंय. आय थिंक टॉप आलेलं आहे. टॉप आलेला आहे. हे बघ मंदिर, बघ मंदिर, बघ मंदिर आहे हनुमानाचं. आणि हे बघा हनुमानाची मूर्ती. जय बजरंगबली. जय हनुमान. पवन पुत्र हनुमान की जय. आणि प्रत्येक ट्रेक मध्ये एक कुत्रा तरी असतो. मागच्या कळसुबाईला पण एक कुत्र्याचं पिल्लू वरती होतं. ह्या ट्रेकला पण एक कुत्र्याचं पिल्लू वरती आहे. प्रत्येक हनुमानाचं मंदिर आहे आणि ते पाण्याचं टाक आहे. हे बघा थोडं रिकाम आहे. पाण्याचं टाक आहे. थोडा आता पाऊस वगैरे सुरू झाला की याच्यात चांगलं पाणी येणार. हे बघा म्हणजे काळात शिवाजी महाराजच्या काळात कसे पाणी वाचवायचे ते बघा. हे बघा आता जरा सुका पडलाय, पण पाऊस वगैरे होईल ना तेव्हा चांगलं एकदम भरेल. 3 पाण्याचे टाके दिसलेत. हे बघा अजून एक. हे बघा हा एक आहे, तो एक आहे आणि बघा हा एक आहे. 3 पाण्याचे टाकेत. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे. हेच तर बघायला एवढी मेहनत केली. पण खरं सांगतो खूप ट्रेक केली, पण असं वाटलं नाही. असं म्हणजे लोकांनी खरं तर हाईप बनवून ठेवली आहे की थ्रिलिंग आहे. थोडं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा करत असाल, तुमच्यात जर एवढं हे नसेल, एक्सपिरियन्स नसेल, तर थ्रिलिंग वाटतं. पण खरं सांगू एवढा थ्रिलिंग नाही हा फोर्ट. फक्त ते 80 डिग्री पायऱ्या. खरं तर 80 डिग्री नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 80 डिग्री पायऱ्या नाही आहेत त्या. आय थिंक 120 किती डिग्री आहे ते आता मी सांगू नाही शकत. खरं तर 80 डिग्री पायऱ्या नाही आहेत पण त्या. हे तर खरं नक्की आहे. आणि इथे आहे हे काय समजत नाही. आय थिंक मंदिराचाच एक भाग आहे. मंदिराचा एक भाग आहे वाटतं. तिथे असं मंदिर असावं आय थिंक, तिथून इथपर्यंत असं. आणि ते काळाच्या ओघात ते तुटलं असावं, किंवा हे तिन्ही वेगळे मंदिर, किंवा मग हे शंकराचं, हनुमानाचं आणि हे माहीत नाही कोणाचं असावं. अशी मंदिरं पण आहेत. आणि हे आय थिंक ही शंकराची पिंड आहे. शंकराची पिंड. ओम नमः शिवाय. बघा इथे पण एक पिंड आहे. तर आता इथे मक्के बनवायचा प्लॅन चालू आहे. हे बघा पूर्ण सामान. पहिले काढा मॅगी. आणि बघा स्टोव बी चालू आहे. आता ह्याचा पूर्ण टाइमलेस बघा तुम्ही. अरे हे एवढ्या वेळ मी दाखवू नाही शकत तुम्हाला टाइमलेस.
फायनली या गडाला टाटा बाय बाय करायचा टाइम आलेला आहे. कारण आता खाली प्रस्थान करायचा वेळ झाला आहे. तर एकदा बघून घ्या भाई, नजारा बघा. आता उतरणीचा टाइम आलेला आहे गाडीकडे चल. आणि आता डायरेक्ट भेटूया मध्ये रस्त्यांमध्ये जिथे पायऱ्या होत्या ना 80 डिग्री तिकडे भेटूया. जरा तिकडे सीन दाखवतो. चला. आणि हे बघा फायनली आम्हाला हरिहर फोर्ट बघायला मिळालं आहे. या त्याच्या कातळ पायऱ्या जे बोलतात, जे पायऱ्या ते कोरलेल्या आहेत त्या आहेत. आणि मगाशी दिसत नव्हत्या पण आत्ता दिसायला लागल्यात. आणि व्ह्यू बघा बस तुम्ही. फायनली खाली आलेलो आहे आम्ही. आता थोडंसंच बाकी आहे, 10 मिनटं. आणि हा बघा, हा आहे आमचा हरिहर किल्ला जो आम्ही चढून आलो. आणि फायनली आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे. तो बघा माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला, तो बघा. तर फायनली आम्ही पायथ्याशी पोचलो आहे. आता आम्ही इथून तिथे छाप बनवलेला तिकडे जाणार आणि चेंज करणार. आणि चेंज करून मग पुढचं तुम्हाला सांगू, भेटूया, चेंज करूया. बघा आधी हे बघा ते सकाळी एवढं काय वाटत नव्हतं, धुकं दिसत होतं. पण काय वाटतंय आता चेंजिंग वगैरे सगळं चेंजिंग सगळं मारून झालंय बघा. चेंजिंग फुल. आणि इकडे चालू आहे यांची पॅकिंग. माझी तर पॅकिंग फुल झाली. अरे आर्यन नको रे आर्यन, परत तूच ठेवायचा आहेस तू. समजलं काय. आणि खूप मजा आली. आणि ह्या गडाचा रिव्ह्यू देतो मी, छोटासा रिव्ह्यू देतो. तर काय नाही, एवढा पण हार्ड नाही आहे. फक्त तुम्ही जर एक्सपिरियन्स ट्रेकर असाल तर तुम्हाला काय हार्ड नाही जाणार. मी आता 2-3दा जाऊन आलो म्हणून एवढा काय हार्ड नाही वाटला. पण खरंच काय हार्ड नाही आहे. ते 80 डिग्री फक्त हाईप करून ठेवली आहे. तर तुम्ही जर येणार असाल तर सेफ्टीची पूर्ण 100% काळजी घ्या आणि या. बाकी आता भेटूया गाडीमध्ये, कारण डायरेक्ट आता घरी जाणार, डायरेक्ट घरी. भाई तो टोप धुतला गेला तर हे करा. आणि आता इथे अंडे उकडवतात. काय यांचं काय समजतच नाही मला यार. तर भेटूया डायरेक्ट गाडीत. आता कुठे धाबा बिबाला जेवायला थांबलो तर तिकडे
आता डायरेक्ट घरी निघतोय. आता इथून कसारा स्टेशनवरून डायरेक्ट दादरला जाणार आणि मग दादरवरून डायरेक्ट घरी जाणार आहे. ब्लॉग एंड मी घरीच करेल, इथे नाही करणार आहे. तर आता तर मी काय फुटेज तर काय काढणार नाही, डायरेक्ट घरी ब्लॉग एंड करूया. तर मग चला, आता गाडी पण तयार आहे, गाडीमध्ये सगळे बसलेत आणि इथे आम्ही जेवलो या हॉटेलमध्ये. जेवण वगैरे फुल पेट पूजा. एवढी भूक लागली, खूप भूक लागली. तर जेवलं आता डायरेक्ट स्टेशनवरती भेटूया. तर एक काका आहेत, त्यांनी आम्हाला कसारावरून हरिहर फोर्टपर्यंत नेलं आणि परत आणलं. तर ह्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर कधी यायचं असेल कसाऱ्याला तर तुम्ही ह्यांचा नंबर वापरून येऊ शकता. आणि खूप चांगले काका आहेत, एकदम फ्रँक आहेत, खूप चांगले. तुम्ही ह्यांना जेव्हा पण तुम्ही नाशिकला याल तेव्हा ह्यांना फोन करून तुमची गाडी बुक करून ठेवू, म्हणजे तुम्हाला कधी त्रास, म्हणजे रात्री कधी पण याल तेव्हा तुम्हाला त्रास नाही होणार. आता आम्ही स्टेशनला आलो आहे. आता इथून दादरसाठी ट्रेन पकडणार आणि डायरेक्ट दादरला जाणार. तर फायनली मी घरी पोचलेलो आहे. घरी खरं तर मी कालच पोचलो रात्री 12 वाजता, पण मला शूट करायला काय मिळालं नाही, म्हणून मी सेकंड दिवशी शूट करतोय. तर आपला हा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर तुम्हाला ब्लॉग जर नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर. आणि आपले असेच नवीन ब्लॉग्स येत राहणार आहेत. थोडी इम्प्रूव्हमेंट राहील, काय चुका थोड्या झाल्या असतील तर त्या इम्प्रूव्ह होतील. तर तुम्ही बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, मी येतो. धन्यवाद.